आयज न्यू लेसन स्टार्ट करता लेसन दॅट इज सर्फेस एरिया एंड वॉल्यूम. खूप इंटरेस्टिंग लेसन आसा आनी प्रॅक्टिकल लायफान आमकां खूब यूज जातलो. कसो फॉर एग्जांपल सकाळी घरा पेंटर येयलो ताणें सांगलें ह्या रुमाक पेंट मारपाक 5,000 लागतले. समज ओके ओके माना दितलो हय म्हणटालो दितलो ताका ऑर्डर 5,000 तो सांगतो रेट आयकतालो आनी तो दितलो ऑर्डर कमी कर म्हणून. तूं समज मॅथ्स शिकला न्हू तो पयलीं पळयतलो अरे रुमाची एरिया कितली आसा. ह्या लेसनान आमी बेजिकली शिकता कितें सरफेस एरिया आनी वॉल्यूम कसो कॅल्क्युलेट करप तें शिकतले. तूं हे समज मॅथ्स शिकला जाल्यार तुका थंय यूज जातलो. तूं पेंटर तुका किसो करतलो ना तो टोपी घालून वयतलो. समज तूं मॅथ्स शिकोना हें तुका खबर ना हो कॉन्सेप्ट तर तेका क्वेश्चन करूं येता अरे एरिया कितली आहा एरिया कशी मेजता तुका खबर आसपाक जाय. एरिया कशी मेजता स्क्वेअर मिटर आसता म्हणजे कशी मेजता लेंथ इंटू ब्रेथ करता आनी आमकां एरिया मेळटा. पर मिटर स्क्वेअर कितें रेट आसता इंटू ते एरिया पळय जाल्यार कॉस्ट कितलो जातलो. सपोज तेणें सांगलें अरे इतलो रुमाचो पेंट मारपाक 5,000 बट तूं मॅथ्स शिकला जाल्यार तूं एरिया कॅल्क्युलेट करूं येता कशी लेंथ इंटू ब्रेथ करून एरिया कॅल्क्युलेट करूं येता. इफ सपोज 20 एरिया मेळ्ळी सपोज तेजो कॉस्ट आसा 50 रुपीज पर मिटर जो पेंटिंगाचो कॉस्ट आसा जाल्यार 50 इंटू 20 पळयता कितले येतले 1,000. सो 1,000 जावपाक जाय बट तेणें तुका 5,000 सांगलें पण टोपी घातली. त्या खातीर मॅथ्स व्हेरी इम्पॉर्टंट. मॅथ्स शिकता जाल्यार खूब लेसन तुका यूज जाता इन प्रॅक्टिकल लायफ एज वेल. सो खूब इम्पॉर्टंट आसा लक्ष दिया. स्टार्टींग फॉर्मुला दिता कितें कितें आहा तें आनी कशें फॉर्मुला येयले तेवूय कॉन्सेप्ट एक्सप्लेन करता सो तुका याद उरतलो. सो स्टार्टींग फिगर आमकां जें शिकपाक जाय दॅट इज क्यूब. क्यूब म्हणटा कितें एग्जांपल कितें आमकां येतालो उडयताले काय काड हां ओके. सो बेस्ट एग्जांपल क्यूबाचे इट इज रुबिक्स क्यूब म्हणटा हेका न्हू सॉल्व करता. क्यूब म्हणटा कितें आसता दिस इज आमी सगळे शिकता 3D फिगर्स ओके. हेजी एक सायड कितें आसा एकूच सायड घेतल्यार कितें आसतली ती पॅरेललोग्राम कितें ती स्क्वेअर ती एक सायड तेजी ओके. हांव प्रत्यक्ष रॉ फिगर ड्रॉ करता फॉर्मुला बरोवया. ह्या लेसनान चडशे आसतले फॉर्मुलाज. ही फॉर्मुलाज पाठ केले हो लेसन खूब इजी सामको. मेन फॉर्मुला सो आमकां 3 फॉर्मुलाज आसता इम्पॉर्टंट कितें कितें ते. वन इज लॅटरल सर्फेस एरिया टोटल सर्फेस एरिया एंड वॉल्यूम. मिनिंग कितें तो पळोवया आनी फॉर्मुला सांगता कितें. क्यूबाची जस्ट एकूच सायड घे ते कसले फिगर जातले एकूच सायड घेत जाल्यार इट विल बी अ स्क्वेअर राइट. स्क्वेअर जातलो तो. स्क्वेअराची एरिया कशी काडटा एरिया ऑफ स्क्वेअर फॉर्मुला कितें that is perimeter. Suppose this is one side, all sides equal astelo. Am I correct? सगळे sides equal astelo. Side into side or side square what we say. So area of square is side square. Side into side. What are great hours? Okay. So एक side asteli side square. की आता in this case आम्ही A घेऊया. एक side A असा जाल्यार सगळे A असतले. सो किती जातली एक साइडीची एरिया किती जातली एक साइडीची एरिया किती जातली a स्क्वेअर जातली. लॅटरल सरफेस एरिया म्हणजे किती सांग टॉप आणि बॉटम सोड कितल्यो साइडी आहा का 1 2 3 4 टोटल 6 साइड आसा. बट लॅटरल सरफेस एरियान टॉप आणि बॉटम घेयना आमी जस्ट सराउंडिंग साइड घेता ताका लॅटरल सरफेस एरिया म्हणटा. सो टोटल लॅटरल कितले साइड्स आसा 1 2 3 4
एक साइडीची एरिया किती आहे a स्क्वेअर. सपोज एक साइड a घेतली तर एका साइडीची एरिया किती जातली a स्क्वेअर. त्याचे चार साइड म्हटल्यार किती जातली a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. चार फाटी a स्क्वेअर ऍड करो. सो किती जातली एरिया 4a स्क्वेअर जातली. टोटल सरफेस एरिया म्हटल्यार फुल एरिया येयली क्यूबाची. टोटल किती साइड्स आसा 6. सो एरिया किती जातली टोटल सरफेस एरिया किती जातली 6a स्क्वेअर. हो फॉर्म्युला तो मला प्रॉब्लेमान यूज जातलो. आणि व्हॉल्यूम काढपाक हे तीनोय मल्टिप्लाय करता तीनदा. सो a into a into a, so it becomes a cube. so हे फॉर्म्युला नोट डाउन कर. व्हॉल्यूम काढपाक व्हॉल्यूम म्हटल्यार कितें मिनिंग अंडरस्टँड जा पयलीं. व्हॉल्यूम म्हटल्यार कितें ह्या क्यूबान भितर कितले मटेरियल आहा दॅट इज व्हॉल्यूम. सरफेस एरिया म्हटल्यार जसो भायलो पार्ट दिस एरिया. व्हॉल्यूम कसो कॅल्क्युलेट करता दिस ही a स्क्वेअर न्हू एक साइड a स्क्वेअर तीच a टाइम्स हे कर एक्सपांड कर. एक साइड a into a स्क्वेअर into a ही लेंथ कितली आहे एका क्यूबाची फुल 8 आसतली. a स्क्वेअर into a किती जातली a स्क्वेअर into a किती जातलो a क्यूब जातलो. म्हटल्यार इतलो मटेरियल आहा ह्या क्यूबाक दॅट इज व्हॉल्यूम बेसिकली. कळ्ळो सरफेस एरिया म्हणजे व्हॉल्यूम कॉन्सेप्ट क्लियर जालो. ओके फॉर्म्युला कॉपी कर मागीर नेक्स्ट फिगर घे. मेन फुल शो फॉर्म्युलांचेरूच. फॉर्म्युला शिकलो तू लेसन इजी सामको. क्यूबॉइड क्यूबॉइडाचे बॉक्स कशे असता त्याचे डायमेन्शन किती किती असतले. एक असतली ही लेंथ ही ब्रेथ आणि ही हाईट. सेम फॉर्म्युलाज बघूया. लॅटरल सरफेस एरिया क्यूबॉइड असा असतो बॉक्स टाइप. सो ही एक फेस किती जातली रेक्टेंगल जातली. सो ही टॉप फेस ही बॉटम ही साइड फेसेस. सो लॅटरल सरफेस एरिया म्हटल्यार कितें ही साइडची एरिया. जस्ट ही साइड पळय म्हटल्यार ही साइड करेक्ट. ही साइडची एरिया कितें रेक्टेंगलची एरिया कशी काडटा आमी. सपोज रेक्टेंगल आसा सपोज ही लेंथ आणि ही ब्रेथ तर एरिया ऑफ रेक्टेंगल कशी काडटा. फॉर्म्युला कितें लेंथ इनटू ब्रेथ. सो तें कितें घेतल्या ही लेंथ घेतल्या ही ब्रेथ घेतल्या आणि ही हाईट घेतल्या. पयली लॅटरल सरफेस एरिया काडया. लॅटरल सरफेस एरिया कशी जातली ही फेस म्हटल्यार ही कितें आसा लेंथ आणि ही कितें आसा हाईट. सो कितें जातली LH. जस्ट हो पार्ट LH जातलो. पळयता LH तसोच फाटल्यान आसतलो न्हू एक्झॅक्टली सेम. हेच्या फाटल्यान असो एक आसतलो. सो कितें जातलें हांगा एक LH आसतलो फाटल्यान आणि ही साइड कितें जातली बेस इनटू हाईट कितें जातली BH. तशी हांगा एक आसतली फाटल्यान ती कितें जातली BH. हे सगळे ऍड करपाचे. सो कितें जालें तें LH दोनदा आसा आणि BH दोनदा आसा. सो फॉर्म्युला जातलो कॉमन कितें येतलो 2 एक कॉमन येतलो आणि H एक कॉमन येतलो. वी विल राइट दिस एज 2L plus B into H. ही जाली
लॅटरल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया म्हटल्यार कितें ह्यो चार फेसीस प्लस टॉप आनी बॉटम. टॉप एरिया कितें जातली लेंथ इंटू ब्रेथ जाली ताका एड करता LB. जशी वयर आहा लेंथ इंटू ब्रेथ तशी सकयल आसतली न्हू प्लस LB जातले. LB प्लस LB कितें जातले 2 टाइम्स LB. सो हांगा कॉमन कितें येयलो 2 येयलो. सो फॉर्म्युला जातलो 2 LB प्लस BH प्लस LH और HF म्हणटा आमी. हो जातलो फॉर्म्युला. एंड वॉल्यूम जातलो लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाइट. वॉल्यूम म्हटल्यार ह्या बॉक्सान कितली एअर जातली दॅट इज वॉल्यूम. और कितले मटेरियल जातले फुल पॅक करीत जाल्यार दॅट इज वॉल्यूम. ती कशी काडटा आमी लेंथ इंटू ब्रेथ म्हटल्यार ही एरिया तसो सकयल वच इंटू हाइट. लेंथ इंटू ब्रेथ म्हणजे टॉप एरिया इंटू हाइट करीत जाल्यार वॉल्यूम मेळटलो म्हाका. अंडरस्टूड. सो येलो फॉर्म्युला. सो कॉपी दिस नेक्स्ट फिगर. सो म्हाका आतां पेंट मारतलो रुमाक. म्हाका खंयचो फॉर्म्युला एप्लाय जातलो ही लॅटरल सरफेस. पेंट केन्ना जमनीक मारता टोटल सरफेस एरिया कडेन जाल्यार तितून पयली येयली टॉपूय येयली जमीन येयली जमनीक पेंट मारता ना वयर मारता. सो पळय हो फॉर्म्युला म्हाका ही एरिया मेळटली भिंतींची वॉल्स. हेका हांवें टॉप एरिया एड केली जाल्यार म्हाका फुल रुमाची एरिया मेळटली. टॉप एरिया कितें जातली सकयली एरिया जी सकयल आहा ती वयर जातली. करेक्ट. सकयली एरिया कितें आसतली हेजी एरिया कितें ह्या पार्टाची L इंटू B न्हू. रेक्टेंगल न्हू तो. लेंथ इंटू ब्रेथ जस्ट हेका एड कर LB जालो. फॉर्म्युला मेळ्ळो तुका ह्या रुमाची एरिया काडपाक. तशें बदली प्रॉब्लम येता आमकां पेंटिंग करपाक कितले पयशे लागतले. रेट दिल्ली आसतली एका स्क्वेअर मिटराक अमकी रेट. सो पयली एरिया कॅल्क्युलेट करप इंटू दी रेट करीत जाल्यार म्हाका आन्सर मेळटा. दिले जातले. जालो लेसन. सिलिंडर सिलिंडर सगळ्यात पहिला मरे कारण कसो आसता शेप त्याचा कसो सिमिलर आसता हाजो एक्झॅक्ट सिलिंडर कसो आसतलो. पेन हां पेन त्याची जातीची मार्कर. हय एक कडले ते मार्कर एक सिलिंडर जातलो. पळय एक्झाम्पल. आता तेका तशेंच तीन फॉर्म्युला आसा पण आता टोटल सरफेस एरिया आसतली आनी आमी लॅटरल सरफेस एरिया पळयता. कारण लॅटरल सरफेस एरिया आसतना आसता कर्व्ड सरफेस एरिया. कर्व्ड सरफेस एरिया माझी फ्लॅट साइड कशी ना पळय कर्व्ड आहा सरफेस सिलिंडराचो. सो कितें आसतलो कर्व्ड सरफेस एरिया म्हणटले मी हेका सराउंडिंग कर्व्ड पार्ट तेका कर्व्ड सरफेस एरिया म्हणटा. तेजी एरिया कशी येता ती सांगता. पयली म्हाका सर्कलाचे एरिया सांग. सर्कलाची एरिया आमी कशी कॅल्क्युलेट करता. सपोज हो सर्कल आसा इट्स सेंटर and this is radius from center to the circle. So हेजी म्हाका एरिया कितें येतली तें सांग आनी सर्कम्फरन्स सांग. सर्कम्फरन्स तेजे वेळार मी हो फॉर्म्युला कसो येता तेका एक्सप्लेन करता. सिलिंडराचे डायमेंशन कितें आसता पळय हां ही रेडियस आसता सर्कल न्हू असो सकयलो पार्ट राउंड आहा तो एक सर्कल आसतलो वयलो पार्ट राउंड आसा तोवूय सर्कल जातलो आनी तेका एक हायट आसतली सिलिंडराक from this to the this. The distance किती असले हाइट जातले h. कर्व सरफेस एरिया म्हणटा की एक पेज. सो पळय कर्व सरफेस एरिया राउंड पार्ट न्हू. हो एक सिलिंडर जालो आतां केनोचो सिलिंडर आसा हो एक. हे सर्कल आहा तेजे हो एक सर्कल ना बट आहा समवट सर्कल आहा न्हू. सो मग कर्व सरफेस एरिया हांव कितें करतलो ओपन करता एक कट करता तो सिलिंडर आणि ओपन करता.
आता किती झालो कसले फिगर झाले कसलो शेप झालो रेक्टेंगल सो हेची एरिया या रेक्टेंगलाची एरिया म्हटल्यारूच या सिलिंडराची कर्व्ड सरफेस एरिया जातली सिलिंडराची कर्व्ड सरफेस एरिया म्हटल्यारूच या रेक्टेंगलाची एरिया जातली कशी जातली पयली म्हाका सांग सर्कल जातलो न्हू सर्कलाचो हो पार्ट राउंड पार्ट ताका कितें म्हणटले आमी सर्कमफरन्स म्हणटले तो सर्कमफरन्स कितें आसता फॉर्मुला कितें टू फाइंड सर्कमफरन्स और पेरिमीटर ऑफ अ सर्कल फॉर्मुला कितें 2 पाय आर यस 2 पाय आर हो फॉर्मुला आणि एरिया ही भितरली एरिया फॉर्मुला कितें पाय आर स्क्वेअर फॉर्मुला ही भितरली एरिया एरिया म्हटल्यार हो फुल पार्ट भितरलो आणि सर्कमफरन्स म्हटल्यार ही बाउंड्री लेंथ ऑफ दिस बाउंड्री सो पळय जेन्ना हांव हो सर्कल सिलिंडर ओपन करता तेन्ना ही जी लेंथ जाली ना हो लेंथ पयलीं कितें आसलो सर्कलाचो खंयचो पार्ट आसलो लेंथ जेन्ना तो सिलिंडर आसलो तेन्ना जेन्ना लेंथ जाली आतां सिलिंडराचो कितें आसलो या सर्कलाचो सर्कमफरन्स आसलो सर्कमफरन्स ऑफ द सर्कल इज 2 पाय आर आणि हे कितें आसली सिलिंडराची ही ब्रेथ न्हू आतां रेक्टेंगलाची ती पयली सिलिंडराची कितें आसली हायट आसली आणि एरिया ऑफ रेक्टेंगल कशें काडटा आमी तो रेक्टेंगल जालो न्हू सर्कम सो जेन्ना हेजो सिलिंडर ओपन केलो तो हे जालो रेक्टेंगल जालो आणि ही जी लेंथ आसली ती कितें आसली ही आसली 2 पाय आर आणि दिस इज height of the cylinder correct if I multiply length into breadth maka formula मेळटलो for curved surface area that will be 2 pi r h understood सिलिंडर आसा पळय सिलिंडराचो सर्कल आसा न्हू ही सर्कलाची लेंथ कितली आसली आउटर पेरिमीटर कितलो आसलो हो फॉर्मुला 2 pi r सर्कमफरन्स हे पास करपाक जाय हे यूज जातले नको प्रॉब्लेम आनी आम्ही पहिलीच्या क्लासीन शिकलाय 6 7 फॉर्मुला नो और 2 पाय आर आता ओपन करता सिलिंडर कट करून असं ओपन करता तर 2 पाय आर आता किती झालो लेंथ झाली आणि हो किती असली ही हाईट असली सिलिंडराची ही आता किती झाली ब्रेथ झाली लेंथ इनटू ब्रेथ केली तर म्हाका फॉर्मुला मेळटलो ही एरिया दॅट इज 2 पाय आर एच ती म्हणतात कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलिंडर अंडरस्टूड Next, total surface area. Total surface area. Total surface area म्हटल्यार कितें? ही कर्व्ड प्लस हे दोन टॉप. ही एरिया. कर्व्ड ही एरिया प्लस कितें जातले? ही एरिया. वयर सकयल. ही पयली एरिया कितें जातलो सर्कलचो एक फिगर. जस्ट हो पार्ट इज सर्कल सर्कलाची एरिया कशी काडटा हो फॉर्मुला अशे दोन सर्कल आसा सो कितें जातले पाय आर स्क्वेअर प्लस पाय आर स्क्वेअर करेक्ट पाय आर स्क्वेअर प्लस पाय आर स्क्वेअर कितें जातले 2 पाय आर स्क्वेअर जातले सो हो फॉर्मुला म्हणजे टोटल सरफेस एरियाचो फॉर्मुला सो तेतून 2 आणि पाय कॉमन काडूं येता आणि आर कॉमन काडूं येता 2 पाय आर ब्रॅकेट हो एक h उरतलो तो एक r उरतलो This is formula for total surface area. कळो कसो येयलो तो फॉर्मुला फॉर्मुला फॉर कर्व्ड सरफेस एरिया इज 2 pi r h and total surface area formula is 2 pi r bracket h plus r. Clear? Next last formula for cylinder that is volume. Volume formula किती असतो भाई volumeचा कन्सेप्ट या टॉपाची एरिया किती असली सर्कल न्हू तो सर्कलची एरिया किती असता पाय आर स्क्वेअर ही पाय आर स्क्वेअर इनटू ही हाईट कर म्हाका व्हॉल्यूम मेळटलो या सिलिंडरान कितलो कॅपॅसिटी जातली कितली एड जातली कितले वॉटर वयतले दॅट इज व्हॉल्यूम ही एरिया पाय आर स्क्वेअर इनटू ही हाईट सिलिंडराची दॅट इज द व्हॉल्यूम ऑफ दिस सिलिंडर सो फॉर्मुला विल बी पाय आर स्क्वेअर h formula for finding volume of this cylinder. So copy this formula.
एक घरा वचा 10 फाटी बरोवन काडा फॉर्म्युला त्या शिवाय ते याद विचारा याद उरले दिसता एकदा वाचून बरोवन काड फॉर्म्युला सामके बेसिक प्रॉब्लेमा करतलो जाल्यार फॉर्म्युला याद ना शेणलो प्रॉब्लेमा जावचीच ना कित्याक क्वेश्चनान एरिया ऑफ बेस म्हणटा एरिया ऑफ बेस ऑफ सिलिंडर दिल्ली आसता फॉर्म्युला हो एरिया ऑफ बेस म्हणल्यार ही पाय आर स्क्वेअर सर्कल न्हू थंय ते फॉर्म्युला खबर आसता जाय एरिया ऑफ सर्कल कितें सर्कमफरन्स कितें हेवूय नोट डावन करा सायडीक बरयता तें व्हेरी इम्पॉर्टंट एकदा क्वेश्चनान सीएसए म्हणटा सीएसए ऑफ अ सिलिंडर इज सीएसए म्हणल्यारूच कितें फुल फॉर्म कितें सीएसए चे येता कव्हर्ड सरफेस एरिया टीएसए म्हटल्यार कितें जातलें टोटल सरफेस एरिया ठीक आहे फिगर ड्रॉ करपाक और फिगर इज कोन कोन खाला लागलानी कोन खाला रे खावना कोन खावना आईस्क्रीम कोन रे खाल्ला कसो आसता कोन शेप बर्थडे कॅप करेक्ट टोपी आसता करेक्ट तो सकयलो पार्ट कितें आसता कितें आसता सकयलो पार्ट तो सर्कल जातलो न्हू तो ती नाकी मॅडम ट्राय करपालो हांवें टोपी स्मॉल टोपी सकयलो पार्ट कितें जातलो सर्कल जातलो सो तेका कितें आसतलें सर्कल म्हणटानी कितें आसतलें रेडियस सर्कला कडल्यान वयर टॉपाचेर एक लायन ही कितें आसतली हायट जातली तेका एक हायट आसता मरे आनी एक ही एक सायड आसा सायडीची तेका म्हणटा स्लांट हायट और एल एल इज स्लांट हायट सायडीचो पार्ट आहा पळय दॅट इज एल और स्लांट हायट एच म्हटल्यार रेडियस सेंटरा कडल्यान टॉपार ही हायट दिस इज रेडियस ओके So curved surface area of cone formula is pi r l. फॉर्म्युला कसो येयलो ते हांव फुडल्या वर्सा सांगता सगळें आतां सांगला तुमी फुडल्या वर्सा ट्युशनाक येवचें ना हे फुडल्या वर्सा सांगता कसो येयलो फॉर्म्युला ओके आतां सांगितलं तुका कळचें ना रे तें फुडल्या वर्सा तुका आणि एक फॉर्म्युला दिलो तुका कसो येयलो फॉर्म्युला तो सांगता कव्हर सरफेस एरिया पाय आर एल जातली पाय व्हॅल्यू कितलो खबर आसा इतल्या फॉर्म्युला पाय पाय पयलो कोण हो पाय तो कसो पाय खंयचो पाय तो हा हो फॉर्म्युला फॉर पाय हा हो नोट डावन कर खंय हो प्रॉब्लेमान दिल्लो आसतलो दिवनाले हो घेवपाचो 22/7 तोवूय जाता 3.14 जाता चडशे पळोवपाक जाय खंयचो तुका सॉल्व करपाक इजी पडटलो त्या प्रमाणे घेवं येता कॅल्क्युलेशन एक क्वेश्चनान दिला हो घ्या म्हणून तर तोच घेवपाक जाय तो व्हॅल्यूज आहा फॉर पाय r is radius of the base of the cone and l is slant height सो म्हणटार पायाचे शोध तो लायता व्हॅल्यू आणि उरलो मरे पळय टोटल सर्फेस एरिया उरलो टोटल सर्फेस एरिया किती जातली ही कव्हर्ड सर्फेस एरिया म्हणजे ही कव्हर्ड सर्फेस साइड टोटल सर्फेस किती जातली कव्हर्ड प्लस बॉटमाची एरिया किती असतली सर्कल तो सो किती असतली सर्कलची एरिया पाय आर स्क्वेअर हे ऍड केल्यार टोटल सर्फेस एरिया जाली कॉमन किती आसा पाय कॉमन आसा एक आर कॉमन आसा उरले किती एक एल उरलो एक आर उरलो फॉर्म्युला फॉर टोटल सर्फेस एरिया ऑफ कोन अंडरस्टूड and to find volume the formula is 1/3 pi r square h just cylinder aso formula pe pi r square h taka 1/3 like 1/3 of this cylinder volume will be volume of cone पय कसो याद करपाचो तो यानी काय याद करपाची गरज ना सिलिंडराचो व्हॉल्यूम हा पय ताका 1/3 लाय बाय तो कोन जातलो म्हटल्यार एका सिलिंडरान 3 कोनाचे व्हॉल्यूम जातले सेम रेडियस आसलो हांवें कोन आनी सिलिंडर घेतलो तर 3
कोनाचो व्हॉल्यूम एका सिलिंडरान जातलो म्हणजे 3 कोन वयतले एका सिलिंडरान त्या रेडियसाचेर. सो formula for finding volume of the cone. So note this. One is sphere. Sphere म्हटल्यार अंडे दिसता अर्थ आलो तो स्फियर म्हणटा असो राउंड आसता आनी ताका 3D बेशी दिवपाक खातीर कशें ताका हें करी डिझायन काडी 3D कशें दिसता. जस्ट इमॅजिन स्फियर म्हटल्यार एग्जांपल इज बॉल फुटबॉल सगळे तरेचे बॉल कम्स अंडर स्फियर. हो एका कितें आसतलें हेजें डायमेन्शन कितें आसतलें एक रेडियस आसतली. हेजो एक सेंटर आसतलो न्हू फ्रॉम सेंटर टू द आउटसाइड. सर हाईट असते ना हाईट अशी आसची ना हाईट म्हटल्यार कितें म्हणटा टोटल जावं अशी टोटल पळय हे खंयचे हांगाच्यान हांगा वता पॉयंट कितलो आसतलो डिस्टन्स कितलें आसतलें आरूच आसतलें न्हू आनी हेज्याक डबल कितें आसतलें हांगाच्यान हांगा डिस्टन्स 2r दॅट विल बी डायमीटर. सो इट विल पुट डायमीटर दॅट इज रेडियस मेन. सो फॉर्म्युला हेजो कितें आसतलो कर्व्ड सरफेस आसतली एका एका टोटल आनी कर्व्ड अशें डिफरंस ना सगळें एकूच एका कर्व्डूच आहा भितर फुल टोटल अशें कांय ना टोटल आनी कर्व्ड एकूच तेका. सो क्वेश्चनान दिला कर्व्ड सरफेस एरिया टोटल तर हेजो मिनिंग सेम फॉर्म्युला सेम जातलो दॅट इज 4 पाय r स्क्वेअर. सर्कलाची एरिया हा पळय ताका जस्ट 4 लायले 4 पाय r स्क्वेअर. दिस इज फॉर्म्युला फॉर फाइंडिंग कर्व्ड सरफेस और टोटल सरफेस एरिया ऑफ sphere. Okay, volume लो volume is याच फॉर्म्युला पे मातशें मॉडिफाय कर 4 पाय r स्क्वेअर न्हू r क्यूब जातो वॉल्यूम तो आनी हांगा अपॉन 3 4 अपॉन 3 पाय r क्यूब 4 अपॉन 3 पाय r क्यूब इज फॉर्म्युला फॉर फाइंडिंग वॉल्यूम ऑफ स्फियर. या स्फियराचो वॉल्यूम म्हणजे कितले मटेरियल जातले भितर इन दिस स्फियर कितले मटेरियल दॅट इज volume. So this is formula 4 upon 3 pi r cube. So copy this. 6 figure जातले हेमिस्फियर. हेमिस्फियर म्हटल्यार स्फियराचो हाफ. स्फियराक सपोज हांवें हाफ कट केलो असो सादो सेंटराच्यान सारको कट मारलो जाल्यार तो कितें जातलो हेमिस्फियर जातलो. सर बाउल येस बाउल. सो तेका एक रेडियस आसतली अशी सर हाईट असते या हेजी हाईट किती जातली सांग पळोवया. हाईट म्हणटा हाईट किती जातली हेजी सर सेमच जातली सेम जातली आरूच जातले न्हू. हो सेंटर न्हू सेंटराच्यान हांगा डिस्टन्स कितले आसतले सगळ्या पॉइंटाचेर डिस्टन्स सेम आसता दॅट इज कितले डिस्टन्स ते r. सो हाईट म्हणून वेगळी अशी आसची ना हेका r आनी हाईट सेम जातली. सो वॉल्यूम कर्व्ड सरफेस एरिया ऑफ स्फियर किती आसलो 4 पाय r स्क्वेअर. हेमिस्फियर म्हणजे तेजो हाफ. सो हेजी एरिया किती जातली 2 पाय r स्क्वेअर. येते कर्व्ड सरफेस एरिया काढलाय ना जस्ट हो पार्ट सकयल अराउंड तो कर्व्ड सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया किती जातली ही एरिया कर्व्ड प्लस ही या फ्लॅट पार्ट आसा पळय तो जातलो. तो एक सर्कलच न्हू तेजी एरिया किती जातली त्या सर्कलाची पाय r स्क्वेअर. सो टोटल सरफेस एरिया किती जातली 2 पाय r स्क्वेअर प्लस पाय r स्क्वेअर किती जातली 2 प्लस 1 किती जातली 3 पाय r स्क्वेअर जातली. दिस इज टोटल सरफेस एरिया. आणि वॉल्यूम किती जातलो स्फियराचो वॉल्यूम किती आसतलो 4 upon 3 पाय r क्यूब. हेमिस्फियर इज हाफ ऑफ द स्फियर. सो किती जातलो वॉल्यूम 2 upon 3 pi r cube जातलो. अंडरस्टूड योर डाउट्स सर हे कॉपी कर हे फॉर्म्युला जर मी प्रॉब्लेम स्टार्ट करी. आणि नेक्स्ट फॉर्म्युला म्हणजे एक फॉर्म्युला जो सांगपाचो व्हेरी इम्पॉर्टंट कोनाचो तो फॉर्म्युला. कोना थंय सायडीक हो मार्क कर हा. तो कोन कसो आसता
ही रेडियस असता न्हू ही कितें असता फ्रॉम हियर टू हियर हेका कितें म्हणटा हाईट आणि ही हेका कितें म्हणटा स्लांट हाईट और एल यांच्यामध्ये एक रिलेशन हा बिटवीन ऑल दिस थ्री एच एल आणि आर सो कितें आसता रिलेशन सांगता दिस इज अ राइट एंगल ट्रायंगल 90 डिग्री सो हांगा खंयचो थियरम लागतलो पायथागोरस थियरम सो कितें आसलो फॉर्म्युला बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर कितें आसलो एल स्क्वेअर जातलो एंड नोट डाउन टू द साइड वेरी इंपॉर्टंट हे प्रॉब्लम्स यूज जातलो फॉर्म्युला सो नोट डाउन प्रॉब्लम स्टार्ट कॉपी करा क्वेश्चन सॉल्व करें which question ready करता हूं दिला the CSA of CSA म्हटलं की रे curved surface area the curved surface area of a right circular cylinder of height 7 centimeter is 88 centimeter square find the diameter of the base of cylinder so सदाच क्वेश्चन रेडी केलो काय ना पोवपाचे की खंयचे फिगर आणि किती किती दिला ते बरोवया खंयचे फिगर सध्या दिला हांगा सिलिंडर दिला आणि किती किती डेटा दिला ते बरोवया किती किती दिला फर्स्ट हाईट दिला टोटल किती h किती दिला 7 सेंटीमीटर आणि किती दिला हो एक नंबर असा इज 88 म्हणजे किती ते 88 किती ते 88 म्हणजे किती एक नंबर असा किती असतले नो दिला म्हटलं किती ते 88 एरिया CSA the CSA of a right circular cylinder of height 7 is 88 88 किती CSA so बरयता हांव CSA is 88 नेक्स्ट आणि किती दिला पाय दिला सो हांव व्हॅल्यू घेवपाचो आणि किती विचारला फाइंड द डायमीटर विचारला डायमीटर म्हाका डायरेक्ट मेळचो ना फर्स्ट हांव कितें काडटलो रेडियस काडचे पडटले रेडियस डबल केले की म्हाका डायमीटर मेळटलो जस्ट फिगर ड्रॉ करता गरज ना दिसी सो कर्व सरफेस एरिया दिल्या हाईट दिल्या हाईट म्हटल्यार हांगाच्यान हांगा डिस्टन्स हेचेर एच सो म्हाका पयली रेडियस काडची पडटली सो हांव खंयचो फॉर्म्युला यूज करतलो कर्व सरफेस एरिया फॉर्म्युला यूज जातलो कर्व सरफेस एरिया फॉर्म्युला कितें पळय फाटल्यान सांग म्हाका भायर नेक्स्ट क्लास पाठ करून घेवपाक जाय हां टर्न करून घेवप ना Yeah, formula for CSA is 2 pi r h. हा फॉर्म्युला सो इतून तो सबस्टिट्यूट करूया आणि सबस्टिट्यूट करच्या पयली सांगता सदांच न्हू युनिट पय कितें आहा ते सपोज हो मिटरान दिला हे सेंटीमिटरान दिला आणि तू डायरेक्टली ते सबस्टिट्यूट करीत दॅट इज रॉंग वन्स आय विल रिपीट इफ युनिट पय सदांच प्रॉब्लेम सबस्टिट्यूट करून स्टार्ट करच्या पयली युनिट सगळे सेम आसपाक जाय सेंटीमीटर जाल्यार सेंटीमीटर मीटर जाल्यार मीटर like this area centimeter square or meter square असतली सो एकाच युनिटान सॉल्व करपाचो प्रॉब्लेम एक मिटरान हा एक सेंटीमीटरान आसा दॅट इज रॉंग एकाच युनिटान हाडचे पडटले पयली ते नेक्स्ट दॅट इज सबस्टिट्यूशन CSA दिला म्हाका ते हांव सबस्टिट्यूट करता हियर CSA इज 88 नेक्स्ट 2 पाय सबस्टिट्यूट करूया पाय कितलो व्हॅल्यू दिला 22/7 तो बरयलो इनटू r दिला दिवना सो तशेंच बरे हारूच बरे इनटू h जातलो 7 सो पार्ट फॉर सबस्टिट्यूशन नेक्स्ट पार्ट इज सॉल्विंग कशें करतले आमी जे आमकां कितें काडपाक जाय ते एकाच सायडीन दवर बाकीचे नंबर्स दुसऱ्या सायडीन बरोवया तूं विचारता म्हाका ह्या सायडीन मल्टिप्लाय करूं काय म्हणून पयलीं एक तर मल्टिप्लाय करूया नाका 2 × 22 × 7 आन्सर येतले मागीर हांगा डिवायड कर आनी आन्सर काडून थंय व्हर ते करता पेक्षा हांव म्हणटा हांगा कांयच मल्टिप्लाय करूं नाका पयलीं हे सगळे नंबर थंय व्हरया बिकॉज हांगा तूं मल्टिप्लाय करतलो परत थंय व्हरतलो व्हडलें कॅल्क्युलेशन जातलें जाता तितलें सिम्प्लिफाय करूया कॅल्क्युलेशन करेक्ट 7 7 हांगा कॅन्सल जाता तो कॅन्सल करूया इतलें इजी जालें कित्याक मल्टिप्लाय करपाचें सगळे नंबर सिम्प्लिफाय करूया पयलीं कट जाता जाल्यार पळोवया खंयचे नंबर हो कट जालो हांगा डायरेक्टली तितलें इजी जालें पळय उरले हे 2 नंबर मल्टिप्लाय करूं नाका पयलीं सायड चेंज करूया सायड चेंज करतना खंय वयतलो रायट हँड सायडीन लेफ्ट हँड सायडीन वयतलो तेन्ना कितें जातलें खंय वयतलो 2 डिविजनान येतलो आनी तो 22 डिविजनान वयतलो सो उरलो थंय 8 जसो हो पार्ट सॉल्व केलो की म्हाका आन्सर मेळटले
पळय हे वता कट जाता पळय 88 आणि 22 कट करूं येता 88 आणि 2 कॅन्सल करूं येता कितें कॅन्सल करूया पयलीं तुमी सांग 2 आणि 8 कट करूया 2 1 जा 2 2 4 जा 8 2 4 जा 8 सो 44 उरले परत 22 आणि 44 कट करूं येता हय खंयच्या नंबरान कट करूया 2 आणि कट जाता 11 आणि कट जाता 22 च्या टेबलांनी कोणाचो 22 चो टेबल खबर आहा तो डायरेक्टली कट करतलो तुका खबर ना 11 आता खबर आहा 11 आणि कट कर 11 2 जा 22 11 4 जा 44 सो अगेन 2 आणि 4 उरलो सर 2 2 1 जा 2 2 2 जा 4 सो उरले आन्सर कितें 2 जोपर्यंत सगळे वन उरता तोपर्यंत करीत रावपाचें हा कट सगळे उरल्यार नंबर घेवपा जाय जाल्यार स्किप करशात सो ते 1 into 1 काय ना सगळे 1 उरता तो 1 आमी युजली बरयना सो उरले आन्सर दॅट इज 2 दिस इज इक्वल टू r अजून आन्सर मेळना फाइंड द डायमीटर म्हटला सो डायमीटर कितें जातलो देयरफॉर d कितें जातलो 2 टाइम्स r 2 into 2 कितें जातलो 4 आणि युनिट कितें जातलो सेंटीमीटर सो बरोवपाक जाय फायनल आन्सर देयरफॉर डायमीटर of cylinder is 4 centimeter okay असे प्रेझेंट कर सो कॉपीज हो इफ डिवाइड जायना सपोज हांगा उरलेलो हांगा सपोज वयर कितें उरलेलो सपोज घेवया 5 वयर उरलेलो 2 हे आनी कट जाता जायना तेन्ना मागीर पॉइंटर काडप केन्ना आनी सिम्प्लिफाय जायना तेन्ना मागीर पॉइंटर काडप हे सायडीक डिवाइड करप 2 2 जा 4 1 उरतलो मागीर पॉइंट येतले 2 5 जा 10 आनी अशें 2.5 आन्सर येतले लायक दिस बट हांगा कट जाताले आनी चडशा प्रॉब्लमांनी अशे नंबर येता की ते कट जाता अप टू 1 डेसिमल पॉइंट आन्सर काडप चडशे तर काडीत रावचे अप टू 1 डेसिमल पॉइंट आन्सर काडून दवर 1 or 2 डेसिमल प्लेसीस दॅट मॅक्स यस गॉरन ठीक आहे सो स्टार्ट करूया सॉल्व करता फर्स्ट रीड करूया किती दिला फाइंड द वॉल्यूम ऑफ द राइट सर्क्युलर कोन विथ रेडियस 3 सेंटीमीटर एंड हाइट 7 सो कोन आसा आता ठीक आहे आणि किती किती दिला रेडियस दिला सो बरयता r कितलो दिला 3 सेंटीमीटर आणि किती दिला हाइट दिला h 7 सेंटीमीटर किती विचारला वॉल्यूम विचारला करेक्ट वॉल्यूम इज आणि किती दिला पाय एक दिला तो म्हणजे घेऊया कोन तो सो फॉर्म्युला सांगा किती आतलो वॉल्यूम ऑफ कोन 1/3 वॉल्यूम r square h 1/3 pi r square h आणि किती सांगत नाही सरस प्रॉब्लेम स्टार्ट करच्या पयलीं किती चेक कर युनिट सगळ्यांचे सेम असपाक जाय आता सगळे युनिट सेम सेंटीमीटर सेंटीमीटर यू कॅन सबस्टिट्यूट ओके लेट्स सबस्टिट्यूट 1/3 पाय किती आसा 22/7 तो घेतलो r स्क्वेअर r किती आसा 3 सो किती आतले 3 into 3 पहिले स्क्वेअर बीन करू नाका व्हडलो नंबर आसले हो धाकटो नंबर आसलो करू येतालो करू नाका तशेंच दोन नंबर पळोवया पयलीं कट बीन जाताले h is 7 ओके सो आता पळोवया की सिम्प्लिफाय जाताले किती सिम्प्लिफाय जाताले पळय सांग 7 7 कॅन्सल जातलो 3 3 कॅन्सल जातलो सो उरले किती नंबर 22 1 उरलो आणि तो एक 3 उरलो आणि किती उरला ना जाले म्हणजे आता मल्टिप्लाय कर कितले येतले आन्सर 66 आणि आता व्हॉल्यूम व्हॉल्यूमाचो युनिट याद कर एरियाचो युनिट किती असता लेंथ हाइट रेडियस सेंटीमीटर असतली एरियाचो युनिट किती असतलो सेंटीमीटर स्क्वेअर मीटर स्क्वेअर व्हॉल्यूमाचो युनिट किती असतलो येस सेंटीमीटर क्यूब मीटर क्यूब सो हांगा किती आसलो युनिट सेंटीमीटर क्यूब देयरफॉर वॉल्यूम of cone is 66 centimeter cube. Copy this. The radius of a cone is 24 centimeter high is 7. Find its CSA. So the किती दिला ते पहिले सांग मला from reading this. तिघाराचा कोन किती दिला दोन नंबर हा असेल तर मग किती आहे सांग रेडियस दिल्या ओके सांग r दिला सांग किती आले r 24 आणि किती दिला height
कितले 7. रॉंग मिस्टेक झाली सारखं वाच क्वेश्चन Oh. The radius of cone 24 centimeter high is 7. 24 centimeter high, Radius 7. height 24 जातली, radius 7 जातली. Any doubts? सेंटीमीटर. किती दिला सारखे वाच. आता कळे radius of cone 24 centimeter high, meter height 24 असा is 7 meter radius 7 असा. किती विचारला? CSA विचारला. ओके CSA फॉर्म्युला किती सांग म्हाका CSA ऑफ कोन फॉर्म्युला किती CSA is pi r l ओके आता सबस्टिट्यूट करूया pi खबर आसा म्हाका हय दिला r दिला l दिला l दिवना कितें करतले सोडपाचें प्रॉब्लेम दिवना हय सोडटले प्रॉब्लेम एग्जामीक ना शिकवत ना बांदे दिवत ना टीचर कितें म्हणटा दिवना टीचर दिवना चल हाय बॉटल आता तो फॉर्म्युला उदय दिलो लास्टाक तो यूज जातलो कोण तो पळय आर दिला ही हाईट दिल्या आनी म्हाका एल जाय फाइंड आउट करूया आता हय खंयचो फॉर्म्युला तो फॉर्म्युला यूज जातलो आर स्क्वेअर प्लस एस स्क्वेअर इज एल स्क्वेअर आर स्क्वेअर कितें आर खबर आसा 7 एच कितें 24 स्क्वेअर इज इक्वल टू एल स्क्वेअर सो 7 स्क्वेअर कितें जातलो कितलो जातलो 7 स्क्वेअर 24 स्क्वेअर कितें जातलो पाठ ना इतले पाठ करत ना 38. 579. स्क्वेअर कितें कितले येतले 900 625 so L किती आतलो 625 is L square so L किती आतलो root of 625 25 so L मेळ्ळें म्हाका ते आतां सबस्टिट्यूट करूया pi is how much 22/7 R कितलो आसा 7 आणि L कितलो मेळ्ळें म्हाका 25 हे सॉल्व करपाचें 7 7 कॅन्सल जाले पळय उरले कितें 22 आणि 25 हे मल्टिप्लाय कर 22 into 25 किती येतले पळय परत सॉल्व 25 into 2 येतले 50 5 कॅरी 20 into 2 50 आणि ते पावस जाय चेक कर 550 येतले कोड सरफेस एरिया युनिट किती आसलो सरफेस एरिया म्हटल्यार सेंटीमीटर स्क्वेअर so put a final answer therefore CSA of cone is 550 centimeter square correct किती दिला म्हणजे वाचता रेडी करा A cylindrical tank has base radius 7 meter and it's 5 centimeter high. The tank is open at the top. Find the area of metal required to make the tank. एक cylindrical tank हा म्हटला. तर तो open हा at the top. Open असा top. So here तयार करपाक कितले मेटल लागतले? म्हणजे बेसिकली किती काढप? डायरेक्ट हे काढ व्हॉल्यूम काढ. सरफेस एरिया काढ म्हणून यांच्यानी किती सांगला की टँक बांधपाक किती सिलिंड्रिकल टँक सांगला ही बांधपाक कितले मेटल लागतले सो बेसिकली काढप किती कसली एरिया एरिया दोन तरेची असता पळय ओपन हा पळय टँक तो सो हांगा सायडीच्यान मेटल आसतले सो कड सरफेस एरिया जाली पोनाक खाली आसतली ती टँक ती वयर ओपन आसा पोनाक आसतले न्हू एक्झॅक्टली लायक दिस अशें टँक करपाक सिलिंड्रिकल सायडीच्यान आनी पोनाक ताका बेज आसतली ओपन आसा कशी करपाक जाय म्हाका कसली एरिया काडची पडली एक CSA काडपाक जाय टोटल न्हू टोटल काडी जाल्यार सगळी येयली कट प्लस वयली आनी सकयली टोटल काडी जाल्यार रॉंग जातले सायडीची प्लस सकयली ऍड करप और टोटल काडून ही मायनस करप कशें करूया आता बट ही ओपन आहा वयर वयर काय येवचें ना सो कट सरफेस एरिया काडप कितें कितें दिला तें बरोवया कितें दिला
ते सांग म्हाका रीड कर किती दिला हॅज बेस रेडियस 7 सो किती दिला Radius. r दिला 7 मीटर and it's 5 मीटर हाय म्हटल्यार किती दिला h दिला 5 okay so formula किती to find CSA of cylinder formula is 2 pi RH so substitute करू for answer काढूया pi is 22 upon 7 r is 7 आणि h is 5 किती कट जाता 5 हे कट जायचं उरले फक्त 2 into 22 into 5 मल्टिप्लाय करून आन्सर येतले 2 into 22 is 44 44 into 5 आन्सर येतले 220 कट जातले याचं सेंटीमीटर स्क्वेअर जातलो तशेंच ना, म्हाका ना. तर मीटर स्क्वेअर जातले सॉरी येस मिटरान दिला सगळे पयली मिस्टेक करू नका तुम्ही मीटर स्क्वेअर जातले व्हेरी गुड ते डाउट सांगपाक जाय कितें चुकता सो नेक्स्ट हे जाली कट जातले एरिया अजून जावना प्रॉब्लेम म्हाका एरिया ऑफ बेजूय जाय एरिया ऑफ बेस कितें जातले एरिया ऑफ बेस सर्कल तो कितें जातले एरिया ऑफ सर्कल इज पाय आर स्क्वेअर सो कितें जातले सबस्टिट्यूट कर 22 upon 7 रेडियस कितली 7 into 7 स्क्वेअर तो एक 7 कॅन्सल जातलो उरले कितें ते झाली हय लकी हांका 7 हो दिला बरो एग्जामीन 7 दिला बरो कट जावन ते कॅल्क्युलेशन इजी जातले अजून 14 1 अजून 14 15 154 मीटर स्क्वेअर झाले ते दोन्ही ऍड कर देयरफॉर टोटल एरिया of metal required is ये दोनों ऐड करिए 220 plus 154 ये आंसर मिळतो 4 असं 6 हे 374 मीटर स्क्वेअर इतले एरियाचो मेटल लागतले टू मेक द टँक ओके डाउट्स आसा विचार आणि थोडी प्रॉब्लेम आसा होमवर्का ती तुम्ही ट्राय करपाची डाउट आसा फुडल्या क्वेश्चन सॉल्व करूया